नमस्कार. ज्ञानोपासक शिक्षण मंडळ परभणीद्वारा आयोजित माजी मंत्री खासदार अॅडव्होकेट गणेशराव दुधगावकर शिंदेशाही राऊत खुली वक्तृत्व स्पर्धा द्वितीय वर्ष या निमित्ताने आयोजित जागतिक खुल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये श्रीमद भगवद्गीतेतील 18व्या अध्यायातील 66व्या श्लोकाचा नेमका अर्थ काय या विषयावर मी मुंढे यशकुमार माझे मत व्यक्त करणार आहे. आज मला श्रीमद भगवद्गीतेच्या त्या श्लोकाविषयी बोलण्याची संधी मिळाली आहे ज्यामध्ये गीतेचे संपूर्ण सार सामावले आहे. हा श्लोक केवळ एक उपदेश नाही तर एक दैवी वचन आहे, एक आश्वासन आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपण सर्वांना शरण येण्याचे आवाहन त्यामध्ये केले आहे. प्रभू श्रीकृष्ण भगवद्गीतेमधील 18व्या अध्यायातील 66व्या श्लोकामध्ये म्हणतात की सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः. अर्थात सर्व प्रकारच्या धर्मांचा त्याग कर आणि फक्त मला शरण ये, मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेन, फक्त तू दुःखी होऊ नकोस. हा श्लोक म्हणजे गीतेचे सर्वोच्च सार आहे. अर्जुनाला दिलेल्या श्रीकृष्णांच्या शिकवणीचा हा तर शिखर बिंदूच, परंतु हा संदेश फक्त अर्जुनासाठी नाही तर आपल्या सर्वांसाठी आहे. जीवनातील अडचणींना तोंड देताना हे असं आहे की जणू प्रभू श्रीकृष्ण आपल्याला सांगत आहेत की कशासाठी सर्व ओझं उचलून फिरत आहेस, सर्व जबाबदाऱ्या, चिंता आणि अपराधाची भावना ही माझ्याकडे सोपव, मला शरण ये आणि सर्व काही मी सांभाळेन. परंतु ही शरणागती नेमकी काय आहे याचा अर्थ आपण आपली जबाबदारी सोडून देणं किंवा कर्म थांबविणं किंवा जीवनाचा त्याग करणं आहे का? तर नाही. हा श्लोक योग्य प्रकारे समजला गेला पाहिजे. श्रीकृष्ण आपल्याला जगातील कर्तव्यांचा त्याग करण्यास सांगत नाहीत तर त्या कर्तव्यांशी जोडलेल्या अहंकाराचा त्याग करण्यास सांगत आहेत. हे आपण समजून घेतलं पाहिजे. श्रीकृष्ण काय म्हणत आहेत ते समजून घेण्यासाठी आपल्याला धर्म म्हणजे काय यावर प्रथम विचार करावा लागेल. धर्म म्हणजे कर्तव्य आणि नैतिक आचार धर्म. पण धर्म वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळा असतो. शिक्षकाचा धर्म म्हणजे शिक्षण देणं, पालकाचा धर्म म्हणजे आपल्या मुलांची काळजी घेणं, योद्ध्याचा धर्म म्हणजे संरक्षण करणं. पण या श्लोकामध्ये श्रीकृष्ण आपल्याला सर्व धर्मांचा त्याग करण्यास सांगतात का? आणि मग विचार शृंखलेच्या थोडं पुढं केलं की आपल्याला उमजतं की ते आपल्याला आपली जबाबदारी सोडण्यास सांगत नाहीत तर ते आपल्याला अहंकार सोडायला सांगत आहेत. जो मानतो की मीच सर्व करतो ते आपल्याला त्या मर्यादित धर्माच्या संकल्पनेच्या पलीकडे जाण्यास सांगत आहेत. आणि जी स्वकेंद्रित मन आणि मायेमुळे बांधलेली आहे आणि आपल्याला शरणागतीच्या उच्च धर्माचे पालन करण्यामध्ये अवरोध करत आहे त्याचा त्याग करण्यास श्रीकृष्ण आपल्याला सांगतात. यात मला संत कबीर यांचा एक दोहा आठवतो की जब मैं था तब हरी नहीं, अब हरी है मैं नहीं, सब अंधियारा मिट गया, जब दीपक देखा माही. कबीर म्हणतात की जेव्हा माझा अहंकार होता तेव्हा हरी नव्हता, पण जेव्हा मी माझा अहंकार सोडला तेव्हा मी त्यांना माझ्या आत पाहिलं आणि सर्व अंधकार हा नष्ट झाला. श्रीकृष्ण आपल्याला हा मी म्हणजेच हा जो अहंकार आहे, ही वेगळेपणाची भावना ती सोडून देण्याचं सांगत आहेत आणि दैवी शरणागती स्वीकारण्याचं ते आपल्याला आवाहन करत आहेत. ही शरणागती दुर्बलतेचं चिन्ह मुळीच नाही तर उलट ती सर्वोच्च सामर्थ्याचं प्रतीक आहे. हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. आणि हे समजून घेतानाच मला या ठिकाणी महाभारतातील एक अत्यंत सुंदर कथा आपल्याला सांगावीशी वाटते. ती या कल्पनेला उत्कृष्टपणे स्पष्ट करते. द्रौपदीची कथा ही आपल्याला ठाऊकच आहे. तिला भर दरबारात अपमानित केलं जात होतं, तिची साडी खेचली जात होती, तिने सर्व प्रयत्न केले पण ती स्वतःचा सन्मान राखू शकली नाही. शेवटी तिने दोनही हात वर केले, ती श्रीकृष्णाला शरण गेली आणि त्याच क्षणी चमत्कार घडला. तिची साडी ही अनंत होऊन तिचा सन्मान हा अबाधित राखला गेला. ही कथा आपल्याला हे शिकवते की जेव्हा आपण खरोखरच शरण जातो ना तेव्हा आपण मी सर्व काही करू शकतो असा अहंकार जेव्हा आपण सोडतो ना तेव्हा दैवी कृपेचा प्रवाह हा आपल्या जीवनामध्ये सुरू व्हायला सुरुवात होते. आजच्या या युगामध्ये कितीही लोक द्रौपदीसारखं वागत आहेत जे शरणागतीच्या आधीच जणू तिच्यासारखं धडपडत आहेत. आपण सर्व काही आपल्या हातात धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो, विचार करतो की जर हे आपण सोडले तर सर्व काही बिघडेल. आपण नियंत्रण, भीती आणि अहंकाराच्या खोट्या भावनेला धरून ठेवतो. परंतु श्रीकृष्ण म्हणत आहेत की सोडून दे, मी आहे, मी तुझी काळजी घेईन. असा संदेश आपल्याला श्रीकृष्ण या
श्लोकामधून देण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु ही शरणागती माझ्या मित्रांनो कर्मत्याग नाही. श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धभूमी सोडण्यास सांगत नाहीत. ते म्हणत नाहीत की बस आणि काहीही करू नकोस. उलट श्रीकृष्ण अर्जुनाला कर्म करण्यास प्रोत्साहित करतात. परंतु कसे, तर ते अहंकार न ठेवता लढा, पण अहंकाराशिवाय. कारण आपली कर्तव्य पार पाडा आणि त्या परिणामाची चिंता करू नका. बाकीची जी काळजी आहे ती स्वतः परमेश्वर प्रभू श्रीकृष्ण घेतील, असा त्या आशयाचा, त्या श्लोकाचा सार आहे असं मला या ठिकाणी वाटतं. भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक 3 मधील श्लोक क्रमांक 19 मध्ये श्रीकृष्ण आपल्याला सांगतात की कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजेच तुला केवळ कर्म करण्याचा अधिकार आहे, फळावर तुझा अधिकार नाही. आणि हाच कर्मयोगाचा मूळ संदेश आहे. समर्पण आणि निस्वार्थी भावनेनं कर्म करणं, परंतु त्याच्या फळावर आसक्त न राहणं, हीच खरी शरणागती आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. स्वामी विवेकानंद जे आधुनिक भारतातील महान आध्यात्मिक नेते, त्यांनी देखील शरणागतीचा हाच संदेश दिला आहे. आणि त्या संदेशामध्ये स्वामी विवेकानंद आपल्याला सांगतात की एखाद्या विचारावर खंबीर राहा, त्या विचारालाच आपले जीवन बनवा, त्या विचारात रात्रंदिवस राहा, त्याचाच ध्यास घ्या आणि मग परिणामांची काळजी ही परमेश्वरावर सोपवा, त्या प्रभूवर सोपवा. किती सामर्थ्यवान विचार आहे हा. स्वामी विवेकानंद ज्यांनी लाखो लोकांना प्रेरित केलं, त्यांनी गीतेच्या या तत्वाचा अभ्यास केला आणि त्यांनी दैवाला शरणागती दिली, हे जाणून की त्यांचे कर्तव्य कर्म करणे होते, परंतु परिणाम हे शेवटी परमेश्वराच्या हाती होते. अगदी अद्वैत वेदांताचे प्रणेते आदि शंकराचार्य यांनी हा श्लोक जो गीतेमधील आहे, या गीतेतील श्लोकाचे सार सांगताना त्यांनी म्हटलं आहे की पूर्ण शरणागती केल्यास जीवात्मा आणि परमात्मा यांची एकरूपता ओळखली जाते. शंकराचार्य आपल्याला अहंकाराच्या ओळखीतून मुक्त होण्याचे आणि दैवी चेतनेत विलीन होण्याचे आवाहन या ठिकाणी करताना दिसतात. श्री अरविंद यांनी शरणागतीला सर्वात उच्च योग मानला आहे. संपूर्ण असीमाच्या दैवी रूपांतरणाच्या मार्गावर संपूर्ण शरणागती हाच एकमेव मार्ग आहे, असं श्री अरविंद त्यांच्या संदेशात आपल्याला सांगतात. अगदी आधुनिक काळात सद्गुरू आणि रामकृष्ण परमहंस यांच्यासारख्या व्यक्तींनीही त्याच संदेशाची पुनरावृत्ती केली आहे. शरणागती हे कृपेचे द्वार आहे असं सद्गुरू म्हणतात. तर शरणागती म्हणजे आपले जीवन देणे नव्हे, तर आपल्या जीवनाच्या सीमित दृष्टिकोनाचा त्याग करणे होय, असं आपल्याला रामकृष्ण परमहंस सांगताना दिसतात. आणि आता या श्लोकाचा सर्वात सुंदर भाग म्हणजे श्रीकृष्णांचे दैवी आश्वासन. काय आहे ते दैवी आश्वासन? तर प्रभू श्रीकृष्ण म्हणतात की अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्ष इच्छामि मा शुचः. अर्थात मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन, तू दुःखी होऊ नकोस, तू शोक करू नकोस. हे केवळ शब्द नाहीत, तर हे एक वचन आहे. एक वचन आहे की जर आपण खरोखरच दैवी शरणागती पत्कारली तर आपण आपल्या सर्व भूतकाळातील चुका, सर्व भार आणि सर्व भीतींमधून मुक्त होऊ. आणि श्रीकृष्णांचे हे कृपा वचन आहे आणि ते त्यांचे अनंत प्रेम आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. परंतु या कृपेचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला शरणागतीचं धाडस, शरणागती पत्करण्याचं धाडस हे आपल्या अंगी असणं आवश्यक आहे. आणि ते तेवढं सोपं नाही. अहंकार विरोध करतो, तो नियंत्रण ठेवू इच्छितो, नियोजन करतो, सर्व काही जाणून घेण्याची इच्छा ठेवतो. पण श्रीकृष्ण सांगत आहेत की माझ्यावर विश्वास ठेव, आपल्या चिंतांना, शंकांना आणि इतर काळजींना तू सोडून दे, मी सर्व काही सांभाळेल, असं श्रीकृष्ण आपल्याला सांगताना दिसतात. महान कृष्ण भक्त मीराबाई यांचं एक सुंदर भजन आहे आणि त्या भजनामध्ये त्या सांगतात की पायोजी मैंने राम रतन धन पायो, वस्तु अमौलिक दी मेरे सतगुरु, कृपा कर अपनायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो. मीराबाई इथे म्हणतात की मी प्रभू श्रीरामांचं अमूल्य रत्न प्राप्त केलं आहे. माझ्या सद्गुरूंनी कृपा करून हे अनमोल रत्न मला दिलं आहे. आणि मीराबाईंचं जीवन म्हणजे शरणागतीचा सर्वोत्तम आदर्श. त्यांनी आपले राजशाही जीवन, सांसारिक आसक्ती सर्व काही सोडून दिलं आणि संपूर्ण जीवन कृष्ण भक्तीमध्ये समर्पित केलं. आणि त्या शरणागतीतच त्यांना शाश्वत आनंद आणि शांती मिळाली, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि यावरूनच शरणागतीचं महत्वही आपल्याला
उमजलं पाहिजे. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, जसा अर्जुन जीवनाच्या युद्धभूमीवर उभा आहे तसे आपण सर्वजण आहोत, स्पर्धा, शंका आणि भीतींना तोंड देत. परंतु आपल्या अंतःकरणात श्रीकृष्ण सतत आपल्याला सांगत आहेत की मला शरण ये आणि मी सर्व काही सांभाळेन. ही शरणागती कर्मत्यागाचा संदेश मुळीच नव्हे, हा विश्वासाने कर्म करण्याचा संदेश आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पूर्ण जीवन जगण्याचा, पण फळांवर आसक्त न राहण्याचा, आपल्या कर्तव्यांचे पालन करण्याचा, पण मी करता आहे या भावनेशिवाय, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हा विश्वासाचा संदेश आहे जो दैवी योजनेवर विश्वास ठेवण्याचा आहे. श्रीकृष्णांच्या अनंत प्रेम आणि कृपेवर विश्वास असण्याचा आहे. जसं तुलसीदास म्हणतात की राम भरोसे राखिये देखा देखी होय, राम भरोसे राखिये देखा देखी होय, अनहोनी होनी नहीं, होनी हो सो होय. अर्थात ते म्हणतात की श्रीरामांवर विश्वास ठेव आणि सर्व काही नियोजितप्रमाणे घडेल. जे नियतीने ठरवले आहे तेच होईल आणि जे नियतीत नाही ते कधीच होणार नाही. आणि म्हणून आता शेवटी आपण श्रीकृष्णांच्या वचनावर परत येऊया की ते म्हणतात की मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन, तू दुःखी होऊ नकोस, तू शोक करू नकोस. हे एक दैवी अभय वचन आहे. शरणागती म्हणजे कमजोरी नाही, तर ती सर्वात मोठी ताकद आहे. जेव्हा आपण शरण जातो तेव्हा आपण हार मानत नाही, तर आपण दैवीय शक्तीला आपल्या मार्फत कार्य करू देत आहोत. आपल्या सीमित दृष्टिकोनाचा त्याग करून आपण अनंतात विलीन होतो, जशी नदी ही महासागराला विलीन होते. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, चला आपण आपली चिंता, आपली अहंकारी आसक्ती आणि आपल्या भीतीचा त्याग करू. चला प्रभू श्रीकृष्णाला शरण जाऊ, हे जाणून की ते आपले मार्गदर्शन करतील, आपले रक्षण करतील आणि शेवटी आपल्याला मुक्त करतील. म्हणून अर्जुनासारखे, द्रौपदीसारखे, रामकृष्ण आणि स्वामी विवेकानंदासारखे आपणही त्या परमशक्तीवर, प्रभू श्रीकृष्णांवर विश्वास ठेवूया. आपण त्यांना शरण जाऊया आणि त्या शरणागतीत आपल्याला स्वातंत्र्य, शांती आणि शाश्वत आनंद नक्कीच मिळेल. यात यत्किंचितही शंका नाही. शेवटी काय तर मा शुचः, दुःखी होऊ नको, शोक करू नकोस, कारण शरणागतीतच खरे स्वातंत्र्य आहे आणि हे स्वातंत्र्य आपल्या सर्वांना निश्चितच प्राप्त होऊ, एवढाच आशावाद. मनपूर्वक धन्यवाद.